हॅलो स्टुडंट्स, आपण ना इथे इनडेफिनेट इंटिग्रेशनचे मोस्ट एक्सपेक्टेड एक्झाम्पल्स घेतोय. बऱ्याच शिफ्टला असं ऐकण्यात येतं की इंटिग्रेशनचे क्वेश्चन जास्त होते इंटिग्रेशनचे आणि रिपीट होत आहेत, टाईप रिपीट होत आहेत. एक्झाम्पल म्हणजे काही एक्झाम्पल असे आहेत की डायरेक्ट पण आहेत घेतलेले आणि काही टाईप रिपीट होत आहेत. लक्षात घ्या. त्याच्यामुळं इंटिग्रेशनचे जे काही बेसिक पॉईंट्स असतील किंवा हिंट्स असतील, माझे जे काही आधीचे लेक्चर्स आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला हिंट्स वगैरे मिळतील. इंटिग्रेशन अपॉन क्वाड्रॅटिक हिंट, इंटिग्रेशन ऑफ लिनियर अपॉन क्वाड्रॅटिक और लिनियर अपॉन अंडर रूट ऑफ क्वाड्रॅटिक, पार्शियल फ्रॅक्शन, ओके, बाय पार्ट्स, हे जे टाइप्स आहेत त्याच्या बऱ्यापैकी हिंट ह्या मागच्या लेक्चरमध्ये मिळतील तुम्हाला. ओके, इथे माझं एक्झाम्पल आहे. इफ एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू, क्लिअर दिसतंय का? 1 मिनिट. f of x is equals to x upon x plus 1. X is not equals to minus 1 because in the denominator x given. Then if x equals to minus 1 plus 1 0, anything upon 0 infinity, therefore not equals to minus 1. And composition हा type repeat आहे. F composite f of x is equals to capital F of x, then integration of capital F of x dx is equals to steps are फर्स्ट इयर वे टू फाइंड आउट एफ ऑफ एक्स. आधी आपल्याला काय कॅल्क्युलेट केला पाहिजे? येस, कॅपिटल एफ ऑफ एक्स ना, बरोबर. कॅपिटल एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू एफ कंपोजिट एफ ऑफ एक्स. देन नेक्स्ट एफ कंपोजिट एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू येस एफ ऑफ एक्स. ओके, एफ ॲज इट इज. आता हा कंपोजिशनचा पार्ट सॉल्व्ह करताना नेहमी इकडून राईट टू लेफ्ट या तुम्ही. राईट टू लेफ्ट म्हणजे मला असं म्हणायचं आहे, राईट साइड टू लेफ्ट साइड. फर्स्ट युझिंग हिअर एफ ऑफ एक्स. एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू एक्स अपॉन एक्स प्लस 1. ओके, एक्स अपॉन एक्स प्लस 1. देन नेक्स्ट स्टेप इज युझिंग एक्स अपॉन एक्स प्लस 1 व्हॅल्यू इन कशामध्ये पुट करायची? एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू एक्स अपॉन एक्स प्लस 1. हे गिवन आहे ना? ओके, गिवन आहे. तर याच्यामध्ये रिप्लेसिंग एक्स बाय एक्स अपॉन एक्स प्लस 1. ओके, देन वी गेट एफ ऑफ एक्स अपॉन एक्स प्लस 1. जिथं जिथं एक्स आहेत ना दोन्ही साईडला तिथे पुट करूया एफ ऑफ एक्स अपॉन एक्स प्लस 1. एफ ऑफ एक्स अपॉन एक्स प्लस 1 व्हॅल्यू इज इक्वल्स टू एक्स. वरती दिसत आहेत का एक्स? तिथे मी ही व्हॅल्यू पुट करते. 1 मिनिट, थोडी स्टेप इथे आपण खाली घेऊया. एफ ऑफ दोन्ही साईडला जिथे जिथे एक्स आहेत ते हे टोटली सबस्टिट्यूट करायचे. एक्स अपॉन एक्स प्लस 1 अपॉन हिअर ऑल्सो एक्स अपॉन एक्स प्लस 1. हे प्लस 1 ॲज इट इज. ओके, अपॉनचे प्लस 1 काय केले आपण? तर ॲज इट इज ठेवले. देन नेक्स्ट पार्ट इन द न्यूमरेटर एक्स ॲज इट इज. आता थोडं ओरली करूया आपण. इन द डिनॉमिनेटर आफ्टर क्रॉस मल्टिप्लिकेशन हिअर वी गेट एक्स प्लस 1 इंटू एक्स प्लस 1, 1 इंटू एक्स एक्स प्लस एक्स 2x. ओके, प्लस 1 क्रॉस केले फक्त आपण, प्लस 1. आणि आफ्टर क्रॉस मल्टिप्लिकेशन एक्स प्लस 1 कॅन्सल. हिअर वी गेट दिस इज अ व्हॅल्यू. ही कोणाची व्हॅल्यू मिळाली? दिस इज व्हॅल्यू ऑफ एफ ऑफ एक्स. आता जाऊया क्वेश्चन कडे. इंटिग्रेशन ऑफ, येस, देअरफॉर इंटिग्रेशन ऑफ कॅपिटल एफ ऑफ एक्स इंटू dx इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ एक्स अपॉन 2x प्लस 1 इंटू dx. मी व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली. आता टाईप ओळखा बरं. वी नो दॅट कॉरोलरी इंटिग्रेशन ऑफ एफ डॅश ऑफ एक्स अपॉन एफ ऑफ एक्स dx. त्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला एक्झाम्पल ऍडजस्ट करायचं आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x एफ ऑफ एक्स अपॉन एफ डॅश ऑफ एक्स अपॉन एफ ऑफ एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x 2. मग 2 आहेत का तिथे? नाही आहे. म्हणजे आपल्याला अजून एक ऍडजस्टमेंट आहे आणि मग तो पॉईंट येईल. लक्षात घ्या. तेव्हा इथे माझी ऍडजस्टमेंट असेल मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय 2. येस, इंटू 2 अपॉन 2 घेतले आणि कॅन्सल केले. येस, 2x एक्स ॲज इट इज अपॉन 2x प्लस 1 इंटू dx. येस, into dx. Then next step is 1 upon 2 as it is. Then next step is, आठवते का टाइप? हा, नेक्स्ट प्लस 1 minus 1 plus 1 minus 1 2x. Then next step is a adjustment step.
+1 -1 अँड ग्रुपिंग केलं. 1 घेतले आणि कॅन्सल केले, मिनिंग चेंज नाही व्हायला पाहिजे. ओके, गिव्हनचं अपॉन 2x + 1 × dx ॲज इट इज. आपल्याला इथे काय करावं लागलं ते लक्षात घ्या. देन नेक्स्ट स्टेप इज, एक्झाम्पल तुमच्या समोर आहे इथे. देन दिसते का, थोडं पेज वर केलंय. Then next step is 1/2 as it is in bracket separation grouping +1 -1 then grouping, and then next step is first part upon denominator term cancel, integration of 1 dx minus integration of second part upon denominator 1/2x + 1 into dx bracket complete. Yes, ऑप्शन आपण नंतर चेक करू. देन नेक्स्ट स्टेप इज 1/2 ॲज इट इज 1/2 इंटिग्रेशन ऑफ 1x मायनस हिअर डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x 2 आहेत का, नाही आहेत, म्हणजे मला इथे ऍडजस्ट करावं लागेल ना. येस, इंटू 2 1 मिनिट इंटू 2/2 2 घेतले आणि कॅन्सल केले. येस, इंटू 2/2 into 2/2 denominator 2x + 1 into dx. Okay, then 1/2 as it is 1/2 in bracket x minus 1/2 then f dash of x upon f of x dx. ह्या 2x हे डेरिव्हेटिव्ह आहे की नाही, आहे. log of mod of 2x + 1 + c. आता आपल्याला फक्त काय केलं पाहिजे, आता अपॉन 2 कॉमन आहेत का सेपरेट केलेले आहेत, त्यांना जसं पाहिजे ते ऑप्शन बघत तुम्ही ऍडजस्ट करू शकता. x1 to 1 x/2 minus 1/2 into 1/2 1/4 log of mod of 2x + 1 + c. आहे का हा ऑप्शन, बघा बरं. येस, 1 मिनिट x/2 1/4 मायनस लॉग ऑफ मॉड ऑफ 2x + 1 आहे. ऑप्शन कोणता येतो रे, सी ऑप्शन. येस, ऑप्शन सी. अंदाज येतो. लक्षात घ्या की ग्रुपिंग ऍडजस्टमेंट काय असते बाबा. इथे पॉवर सेम व्हेरिएबलची असेल तर आपण ऍडजस्ट करू शकतो. परत ग्रुप +1 -1 ऍडजस्टमेंट लक्षात येते. ग्रुपिंग, सेपरेशन, इंटिग्रेशन. ओके, म्हणजे हे हिंट जे आहेत ना त्या परफेक्ट करा. येस, देन नेक्स्ट एक्झाम्पल हे इम्पॉर्टंट आहे, खूप इम्पॉर्टंट आहे एक्झाम्पल. हे एक्झाम्पल 2022 आहे. एक्झाम्पल नंबर सेकंड एक्झाम्पल, इथे माझा 28 नंबर आलेला आहे. एक्झाम्पल I is equals to integration of sin raised to 8 the power of x minus cos raised to 8 the power of x upon 1 minus 2 sin square x into cos square x into dx. असंच ना एक्झाम्पल एक आहे बघा 6th पॉवर वाला, तेही आहे, तेही इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे. स्टेप्स आर ॲज फॉलोज. इथे मला काय करावं लागेल, 8 ची ऍडजस्टमेंट करते बघा मी पॉवर मध्ये 4 × 2. येस, sin raised to 4th power of x होल ब्रॅकेट स्क्वेअर मायनस cos raised to 4th power of x ब्रॅकेट स्क्वेअर into dx. येस, मग तुम्ही म्हणाल मॅम तुम्ही असं का केलं, तर मला ना इथे a² - b² चे फॅक्टर्स यूज करायचे आहेत. a + b a - b. त्यामुळे काय होईल, इथे तुम्हाला याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये एक फॅक्टर ना डिलीट करता येईल. अपॉन मध्ये तो मिळेल. बघूया इथे. आता इथे मी 1 च्या जागी सबस्टिट्यूट करते. पुट 1 इज इक्वल्स टू काय सबस्टिट्यूट करावं लागेल बरं, काय सांगता येईल इथे बघा बरं. sin square x + cos square x इज इक्वल्स टू 1 का, बरोबर आहे माझा. 1 इज इक्वल्स टू फंडामेंटल आयडेंटिटी sin square + cos square. इथे मी ना त्याचा स्क्वेअर घेते. काय फरक पडतोय का, 1 चा स्क्वेअर 1 मी घेऊ शकते, बरोबर. इथे आपण हे ऍडजस्ट केलेलं आहे. देन नेक्स्ट पार्ट -2 times sin square x into cos square x as it is into dx. Yes,
इथे आपण काय केलं तर ते समजून घ्या. देन नेक्स्ट स्टेप इज इन द न्यूमरेटर युजिंग ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर फॉर्म्युला ए प्लस बी ए मायनस बी ए प्लस बी ए याला आपण मनात म्हणूया आणि याला बी म्हणूया. येस, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर a plus b sin raised to fourth power of x plus cos raised to fourth power of x into sin raised to fourth power of x minus cos raised to fourth power of x whole divided by here we get काय मिळेल इथे. हे जर मी एक्सपांड केलं तर मला असं मिळेल का लाईक a प्लस बी होल ब्रॅकेट स्क्वेअर एक्सपान्शन. पेज क्लिअर येस आहे. a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर a square means sin raised to fourth power of x plus b square cos raised to already b चा square आहे म्हणजे cos square again square cos raised to fourth power of x plus middle term 2 times a into b that is 2 sin square x into cos square x plus term minus term कॅन्सल. ती कॅन्सलच झाली, ती ओरली आपण कॅन्सल करून टाकू. ओके, म्हणजे ही प्लस टर्म ह्या प्लस टर्मला काय झाली कॅन्सल. येस, आणि तुम्हाला एक लक्षात घ्या की अंदाज घ्या की बाबा ऑप्शन मध्ये किती टर्म्स आहेत. इंटिग्रेशन केल्यानंतर आफ्टर इंटिग्रेशन ओनली वन टर्म सिंगल टर्म आहे म्हणजे याचा अर्थ स्टेप काय आल्या पाहिजेत. ओके, म्हणजे आधी ऑप्शन बघून घ्या म्हणजे अंदाज येतो. देन नेक्स्ट स्टेप इज टेकिंग मायनस साइन कॉमन. यातून मी मायनस साइन कॉमन घेतली, यातून मायनस कॉस रेज टू फोर्थ पॉवर ऑफ एक्स मायनस साइन रेज टू फोर्थ पॉवर ऑफ एक्स इंटू डी एक्स. इथे काय मला ऍडजस्ट करता येईल. येस, cos raised to fourth power of x minus sin raised to fourth power of x. We know that cos square x minus sin square x, cos square x minus sin square x, cos square x minus sin square x हा कोणाचा फॉर्म्युला आहे रे मुलं. किंवा आधी असं करू का, एक मिनिट हा, इथे आपण एक मिनिट आधी हे करूया ना. sin raised to fourth power of x cos raised to fourth, yes फोर्थ लिहिलंय ना, आहे इथे फोर्थ पॉवर ऑफ एक्स. परत इथे म्हणा बरं ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे ए रेस टू 4 मायनस बी रेस टू 4. जसं ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर सॉरी ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर ए प्लस बी मायनस बी करतो ना, तसंच ए रेस टू 4 मायनस बी रेस टू 4 इज इक्वल्स टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इंटू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. हो की नाही. म्हणजे ह्याचे फॅक्टर माझे आले साइन स्क्वेअर एक्स मायनस कॉस स्क्वेअर एक्स into sin square x plus cos square x into dx. okay, then sin square plus cos square by identity 1 म्हणजे ना इथे ही सिंगल टर्म शिल्लक राहिली. हे बघा ही म्हणजे अंदाज घेत सॉल्व करा. ऑप्शन मध्ये एक टर्म दिसते, मग यातून आपण मायनस साइन कॉमन घेऊया. मायनस कॉस स्क्वेअर एक्स मायनस साइन स्क्वेअर एक्स इंटू डीएक्स. हा टाइप सॉरी हा फॉर्म्युला कशाचा आहे आठवला का, डबल अँगलचा आहे. येस, कॉस स्क्वेअर एक्स मायनस साइन स्क्वेअर एक्स कॉस 2x इंटू डी एक्स. कॉस 2x चे टोटल 4 फॉर्म्युलेज आहेत ना, त्याच्यामधला हा एक फॉर्म्युला आला कॉस स्क्वेअर एक्स मायनस साइन स्क्वेअर एक्स. आता इंटिग्रेशन कॉस 2x इंटिग्रेशन साइन 2x अपॉन 2 प्लस सी. ओके, ऑप्शन कोणता येतो. येस, माइनस साइन 2x अपॉन 2 प्लस सी. ऑप्शन ए. येस, ऑप्शन ए. ऑप्शन ए. ऑप्शन ए. हा, नेक्स्ट एक्झाम्पल. इथे 2 घेतलेत. मी इथे पेज दिसेल का. येस, नंबर आहे 34. इंटिग्रेशन I is equals to integration of 1 minus x upon 1 factorial plus x square upon 2 factorial minus x cube upon 3 factorial plus continuing dash dash into e raised to 2x into dx. Example 2020 आहे. This is known as a 1 minus x upon 1 plus x square upon 2 factorial x cube upon 3 factorial alternate sign plus minus. This is known as exponential series. एक्सपोनेन्शियल. आणि एक लक्षात घ्या, जर सगळीकडे प्लस 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 साइन असती की नाही तर ई रेस टू प्लस एक्स आले असते.
इथे ई रेस टू प्लस 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 साईन असते ना, तर ई रेस टू प्लस एक्स, आणि अल्टरनेट प्लस मायनस असेल देन ई रेस टू मायनस एक्स. ओके, आणि लास्ट इंटू दिलेला आहे ई रेस टू 2x ॲज इट इज इंटू dx. into dx. Then next step is, we know that a raised to m into a raised to n, a raised to m plus n, therefore e raised to 2x minus x plus x into dx. Therefore here answer e raised to x integration e raised to x plus c, option D. ऑप्शन डी. म्हणजे काही मुलांना इझी असून सुद्धा सॉल्व्ह करता येत नाही, ते इथे समजून घ्या. ओके, नंबर होता सॉरी एक्झाम्पल होतं एक्सपोनेन्शियल सिरीजचं होतं. नेक्स्ट हे पण ओरलीच आहे. इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल्स टू एफ ऑफ एक्स प्लस सी, देन एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू ओरली आहे एक ई रेस टू एक्स, इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू एक्स डी एक्स. ऑप्शन वरून गेलात तरी चालेल, काही एक्झाम्पल तुम्ही ऑप्शन वरून सॉल्व्ह करू शकता. ई रेस टू एक्स इंटिग्रेशन ई रेस टू एक्स, आणि ई रेस टू एक्स डेरिव्हेटिव्ह सुद्धा काय आहे, ई रेस टू एक्स आहे. त्यामुळे इथे ऑप्शन कोणता येतो, ऑप्शन येतो बी, बी ऑप्शन. ओके, ऑप्शन बी. डेरिव्हेटिव्ह पण तेच आहे आणि इथे इंटिग्रेशन सुद्धा तेच आहे. म्हणजे फंक्शन कोणतं असणार आहे, कोणतं फंक्शन असं आहे की त्याचं उत्तर तेच येतं, म्हणजे ई रेस टू एक्स. येस, ई रेस टू एक्स. हा, नेक्स्ट एक्झाम्पल घेतोय आपण. नेक्स्ट हे इम्पॉर्टंट आहे बरं करे एक्झाम्पल. अशा टाईपचे एफ ऑफ एक्सचे क्वेश्चन विचारले जातात. 2020 चे एक्झाम्पल आहे. पेज क्लिअर. हा, इथे एक्झाम्पल आहे. लेट आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स डिवायडेड बाय अंडर रूट ऑफ टॅन क्यूब ऑफ एक्स स्क्वेअर इंटू डी एक्स इज इक्वल्स टू मायनस 1 अपॉन अंडर रूट ऑफ टॅन ऑफ एक्स स्क्वेअर प्लस सी. क्वेश्चन विचारलेला आहे फाइंड एफ ऑफ एक्स. हे एक्झाम्पल तुम्ही ऑप्शन वरून पण सॉल्व्ह करू शकता. ऑप्शन वरून टॅन ऑफ एक्स स्क्वेअर ला टी पुट केलं, टॅन ऑफ एक्स स्क्वेअर, इव्हन आपण बोर्डनी पण करतोय आता. टॅन ऑफ एक्स स्क्वेअर ला टी पुट केलं तर टॅन ऑफ एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय येतं रे, टॅन ऑफ एक्स स्क्वेअर डेरिव्हेटिव्ह टॅन समथिंग. ओके, सेक्स स्क्वेअर ऑफ एक्स स्क्वेअर, सेक्स स्क्वेअर ऑफ एक्स स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर 2x. 2x 2 हा नंबर आहे, कॉन्स्टंट आहे, तो डीटी मध्ये जाऊ शकतो. आपण नेहमी कॉन्स्टंट डीटी मध्ये ऍडजस्ट करतो लागत नसेल तर. ओके, त्यामुळे ऑप्शन येतोय बी याचा, एक्स एक्स स्क्वेअर एक्स स्क्वेअर, आणि ही सेम टर्म अशी राईटला येते आणि ती कॅन्सल होते. त्यामुळे तुम्हाला एफ ऑफ एक्स कम्पेअर करून म्हणजे बोर्डनी उत्तर मिळवता येतं. तर इथे मी तुम्हाला सांगितलं की टॅन ऑफ एक्स स्क्वेअरला टी पुट केलं तर हे त्याचं डेरिव्हेटिव्ह ऍडजस्ट होतं. आता मी स्टेप्स घेते इथे बघा. स्टेप्स तुम्हाला क्वेश्चन विचारला जाईल असा लक्षात घ्या. एफ ऑफ एक्स कॅल्क्युलेट करा, मग इथे इंटिग्रेशन आहे. मग अशा वेळेला काय करायचं, इंटिग्रेशन इज द इनव्हर्स प्रोसेस ऑफ डेरिव्हेटिव्ह. वी नो दॅट देअरफॉर इंटिग्रेशन इज कॉल्ड अँटी डेरिव्हेटिव्ह. अँटी डेरिव्हेटिव्ह. तर इथे मी घेते डिफरन्शिएटिंग बोथ द साइड्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. देअरफॉर इंटिग्रेशन डी बाय डी एक्स ला कॅन्सल झाले. इंटिग्रेशन इज द इनव्हर्स प्रोसेस ऑफ डेरिव्हेटिव्ह. ओके, इथे लेट आय आपल्याला लागत नाहीयेत, राईट साइड गिवन आहे ना. येस, देन इंटिग्रेशन सिम्बॉल कॅन्सल. एफ ऑफ एक्स अपॉन अंडर रूट ऑफ टॅन ऑफ पॉवर 3 ऑफ एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू, मी काय बोलले, डिफरन्सिएशन राईट साइड डी बाय डी एक्स ऑफ ब्रॅकेट. आता तुम्हाला ही मायनस साईन आतमध्ये घ्या किंवा इथे बाहेर ठेवा. 1 अपॉन अंडर रूट ऑफ टॅन ऑफ एक्स स्क्वेअर. येस, आणि कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह झिरोच, होय की नाही, कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह येतं 0. देन नेक्स्ट स्टेप इज एफ ऑफ एक्स होल डिवायडेड बाय, ही लेफ्ट साइड ॲज इट इजच ठेवा तुम्ही, टॅन ऑफ रेस टू 3 पॉवर ऑफ एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू मायनस. आता इथे रूट मीन्स रेस टू हाफ का, इथे मी स्टेप बसेल का, एक मिनिट बसेल, ऍडजस्ट होईल. मायनस डी बाय डी एक्स ऑफ, डी बाय डी एक्स ऑफ, रूट मीन्स रेस टू हाफ, रूट मीन्स रेस टू हाफ, आणि ती टर्म जर वरती घेतली तर रेस टू काय होतात, येस मुलांनो काय होतात, रेस टू येस मायनस हाफ, होय की नाही, मायनस हाफ. आता इथे तुम्ही फॉर्म्युला वापरा, डेरिव्हेटिव्ह ऑफ समथिंग रेस टू एन और एफ ऑफ एक्स रेस टू एन
n into f of x raised to n minus 1 into derivative of f of x. ओके, ह्याप्रमाणे आपण सॉल्व करूया. मायनस ॲज इट इज, अगेन मायनस हाफ इंटू, म्हणजे हे मायनस मायनस काय होतील, प्लस होतील. आता इथे मायनस नुसते देण्यापेक्षा 1 देते. ओके, हा, f of x raised to n into f of x means tan of x square raised to n minus 1, that is minus half minus 1 minus 3 by 2. Yes, minus 1 minus 2 minus 3 by 2 into derivative of f of x, tan of x square derivative. Yes, tan of x square derivative, tan derivative sec square of x square into derivative of x square. x आहेत का इथे, नाही, x square आहेत, मग x square चे डेरिव्हेटिव्ह काय येणार, 2x येणार. आपण चेन रूल वापरला इथे, लक्षात घ्या. आता इथे मायनस मायनस होतील प्लस, आणि ह्या अपॉन 2 ला हे इंटू 2 काय होत आहेत, कॅन्सल होत आहेत. येस, आता इथे थोडं आपण व्यवस्थित जरा ऍडजस्ट करूया. ही लेफ्ट साइड तशीच ठेवूया, मायनस मायनस प्लस, वरती लिहिते मी x त्या बाजूला राहिलेत, x इंटू सेक स्क्वेअर ऑफ एक्स स्क्वेअर होल डिवायडेड बाय, ही निगेटिव्ह पॉवर मला ठेवायची नाहीये, मग खाली आणलं, खाली आणल्यानंतर अपॉन 2 म्हणजे रूट का रे मुलांनो. येस, अपॉन 2 म्हणजे रूट, आणि इथे 3 पॉवर आतमध्ये जाईल ना, म्हणजे टॅन ची पॉवर 3 ऑफ एक्स स्क्वेअर, आणि इकडे सेम आलेत का बघा ते, एफ ऑफ एक्स होल डिवायडेड बाय अंडर रूट ऑफ टॅन ऑफ 1 मिनिट टॅन क्यूब ऑफ एक्स स्क्वेअर. आली का सेम टर्म, ही टर्म ह्या टर्मला काय झाली, कॅन्सल, म्हणजे एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू एक्स सेक स्क्वेअर ऑफ एक्स स्क्वेअर. मग अशी तोच बोलले ना ऑप्शन, ऑप्शन बी. तुम्ही ऑप्शन वरून सुद्धा जाऊ शकता, लक्षात घ्या की बाबा हा ह्याला टी पुट केलं तर ह्याचं हे डेरिव्हेटिव्ह आहे का. ओके, इथे हे एक्झाम्पल आपलं कम्प्लीट झालं. येस, नेक्स्ट एक्झाम्पल, नेक्स्ट एक्झाम्पल, नेक्स्ट एक्झाम्पल आहे इंटिग्रेशन ऑफ, स्टार्ट करूया म्हणजे एक्झाम्पल्स, आणि सगळ्या एक्झाम्पलला शॉर्टकट नाही आहे, लक्षात घ्या, काही काही लेंदी आहेत. 1 मायनस एक्स स्क्वेअर होल डिवायडेड बाय एक्स रेस टू 4 इंटू dx इज इक्वल्स टू एफ ऑफ एक्स, रिपीट झालंय 22-23, रिपीट झालंय, एफ ऑफ एक्स इंटू अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर होल ब्रॅकेट ची पॉवर m आहे प्लस c फॉर ए सुटेबल chosen इंटीजर m, इंटीजर आहे बरं का रे तो m, अँड ए फंक्शन f ऑफ x. म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व्ह करून या फॉर्मॅटमध्ये ऍडजस्ट करावं लागेल, त्याच्यानंतर f ऑफ x कम्पेअर करून मिळेल राईट साइड बरोबर, आणि m मिळेल, तो जो काही f ऑफ x मिळेल त्याची पॉवर जी काही m असेल ती घेऊन आन्सर आहे, लक्षात घ्या. म्हणजे ऑप्शन तुम्हाला इथं दिले. स्टेप्स पहिल्यांदा आपण ही सेट सॉल्व्ह तरी करायला घेऊया. या फॉर्मॅटमध्ये आपल्याला एक्झाम्पल ऍडजस्ट करायचं आहे. लेट आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन एक्स रेस टू 4 इंटू dx. पहिली स्टेप मी घेते डिव्हायडिंग. बघा मी काय म्हणते, डिव्हायडिंग न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बोथ बाय एक्स. मग तुम्ही म्हणाल मॅडम तुम्ही असं का करताय, तर तुम्ही एक लक्षात घ्या, जर इथे मला डिव्हायडिंग बाय एक्स केलं तर एक टर्म मिळेल आणि त्याचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे 1 अपॉन एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह मला मिळेल एक्स क्यूब मध्ये अपॉन मध्ये, म्हणजे निगेटिव्ह पॉवर ती खालती आणली की पॉझिटिव्ह, म्हणजे इथं मला एक्स क्यूब आणायचे आहेत. लक्षात घ्या मी काय म्हणते, समजतंय का बघा, तुम्ही अंदाज घेत सॉल्व्ह करा. ओके, डिव्हायडिंग 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 न्यूमरेटर and denominator both by x. Yes, therefore we get, divide करूया, under root of 1 minus x square upon x raised to 4 upon x, that is x cube into dx. काय केलं मी, दोन्हीला आपण डिवाइड करून घेतलं. ऑप्शन डोळ्यासमोर ठेवा, ऑप्शन डोळ्यासमोर ठेवा की अशा टाईपचे ऑप्शन्स आपल्याला इथे आहेत बाबा. ओके, देन नेक्स्ट स्टेप इज, आता मला सांगा हे एक्स रूटच्या आतमध्ये जेव्हा जातील त्यावेळी ते एक्स स्क्वेअर होतील की नाही, होय की नाही. ज्या वेळेला आपण 2 घेतो ते 2, म्हणजे समजा 2 आहेत तर ते 2 किंवा 4 घेतले समजा 4, तर ते 4 ज्यावेळी तुम्ही रूटच्या आतमध्ये घेता त्यावेळेला त्याचा काय होतं, स्क्वेअर स्क्वेअर रूटला एकमेकाला ते काय होतात,
कॅन्सल होत असतात, होय की नाही. म्हणजे हा एक जर मी रूटच्या आतमध्ये घेतला तर तो काय होणार आहे, एक्स स्क्वेअर होणार आहे, होय की नाही. स्क्वेअरला स्क्वेअर रूट कॅन्सल होऊन मिनिंग ॲज इट इज राहतं एक्स, ओके, अपॉन एक्स क्यूब ॲज इट इज इंटू डी एक्स. देन next step is integration of term separation under root of 1 upon x square minus x square upon x square 1 whole divided by x cube into dx. काय करतोय आपण नीट समजून घ्या. इथे आपण अशा टाइप मध्ये केलंय. आता मला पुढे काय करायचं आहे, तर मला पुढे करायचं, मी मगाशीच बोलले, अंदाज घ्या, सबस्टिट्यूशन. येस, put 1 upon x square minus 1 is equals to t. Substitution 1 upon x square याचा अर्थ x raised to minus 2 ना, minus 1 is equals to t. Differentiating we get differentiating with respect to x. Yes, we get x raised to minus 2 derivative काय आहे. Yes, x raised to minus 2 derivative minus 2 into x raised to minus 2 minus 1 minus 3, constant derivative 0, and derivative of t with respect to x dt by dx upon dx in the left becomes into dx. ओके, आता ह्यातलं काय पाहिजे आहे तेवढं ठेवूया. मला अपॉन x raised to minus 3 that is 1 upon x cube पाहिजे आहे into dx. मला -2 नको आहेत, मी ते राईटला घेऊन अपॉन करून टाकले. झाले का बरोबर ऍडजस्टमेंट. ओके, आता आपण जाऊया आपल्या या स्टेपकडे. इंटिग्रेशन ऑफ अंडर रूट ऑफ, इथे काय होतील रे, टी की नाही, टी, ह्याला आपण टी सपोज केलेलं, आणि 1 upon x cube dx is equals to -12 dt. Okay, therefore -12 as it is root t means t raised to half dt, and t raised to half dt integration. Yes, -12 as it is t raised to -half, plus half plus 1 integration of x raised to n dx, x raised to n plus 1 upon n plus 1 plus c. Therefore half plus 1 3/2 upon 3/2 plus c. Then 2 cancel, -1/3. put t is equals to, t म्हणजे आपले सपोजिशन काय होते, हे बघा इथे आहे, t होते आपले 1 upon x square minus 1. Yes, 1 upon x square minus 1 whole bracket raised to 3/2 plus c. Yes, आता आपल्याला ऑप्शन कशामध्ये आणायचं आहे ते, ऑप्शन बघत ऍडजस्ट करा तुम्ही. आधी पहिले क्रॉस तर करून घेऊया. 1 minus x square upon x square whole bracket raised to 3/2 plus c. ओके, -1 upon 3 as it is. आता ही 3/2 जी पॉवर आहे ना, ही न्यूमरेटरची पण आहे आणि डिनॉमिनेटरची पण आहे, हो की नाही. मग आता इथे पॉवर 2 आहे, इंटू 2 ला हे अपॉन 2 काय झाले, कॅन्सल, म्हणजे एक्स क्यूब आले का खालती, ते मी या बाजूला लिहिते. समजतंय. आणि बाकी हा पार्ट जो आहे रेस टू 3 चा अर्थ होतो 1 minus x square रेस टू हे 3, आणि तुम्ही म्हणत असाल तर मग तिथे त्यांनी काय रूट घेतलंय का, एक मिनिट आहे, हे बघा इथे रूट दिसतंय, आहे का, रूट आहे, म्हणजे 1 मिनिट, ऑप्शन बघत ऍडजस्ट करायचं. येस, 1 minus x square अपॉन 2 याचा अर्थ रूट, हो की नाही, आणि इथे टोटलची पॉवर काय येणार, 3 येणार. 3 आपण टोटलला ठेवले. आता त्यांनी जी टर्म दिली आहे ती कम्पेअर करूया. एक मिनिट, राईट साइड काय होती ती कम्पेअर करूया ना आपण. राईट साइड होती f of x अंडर रूट ऑफ 1 minus x square रेस टू m plus c, आणि क्वेश्चन आहे f of x रेस टू m किती. ओके, मला मिळाले तिथे, मला f of x मिळालेत, हे माझे आहेत f of x. ओके, ही टर्म मिळालेली आहे आणि पॉवर m मला मिळालेली आहे 3, आणि क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे फाइंड f of x रेस टू m. मग f of x means -1 upon 3x cube. Okay, raised to m, that is 3. Therefore our answer sign minus but raised to odd power, minus sign as it is, minus sign as it is. 3 cube 27 and x raised to 3 into 3 9. आहे का रे मुलांना असं ऑप्शन. 1 minute, -1 upon, yes आहे ऑप्शन डी.
ऑप्शन डी करेक्ट. -1/27 इंटू x⁻⁹. ओके, आहे ऑप्शन. नेक्स्ट एक्झाम्पल पण खूप इम्पॉर्टंट आहे. काही एक्झाम्पल बरीच मुलं म्हणतात की क्लिक होत नाही, तर तुम्ही एक्झाम्पल बघा, त्याच्यानंतर ऑप्शन पहिले बघून घ्या, ऍडजस्टमेंट काय आहे. आता इथे 1 + 1/x⁴, 1 + 1/x⁴, म्हणजे याचा अर्थ इथे डिव्हायडेशन असणार आहे बघा, मल्टिप्लाय डिव्हायडेशन असणार आहे. ओके, लेट I इज इक्वल्स टू, रिपीटेड आहे 1 2 3. ओके, I इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ dx होल डिवाइडेड बाय x² x⁻⁴ + 1 raised to 3/4. येस, 3/4. आपण गणित एक्झाम्पल लिहून घेतलं. स्टेप्स आर ॲज फॉलोज. 1/x² ॲज इट इज. इथं माझी पहिली ऍडजस्टमेंट असेल बघा, लक्ष द्या व्यवस्थित. मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय x⁻⁴. मी कुठं काय मिनिंग चेंज केलं का रे मुलांना? नाही ना. मल्टिप्लाय, एक मिनिट ते ब्रॅकेट देऊया आपण. बघा बरं मी काय केलंय, समजतंय का? इंटू x⁻⁴ अपॉन x⁻⁴. पण ऍक्च्युअली त्याची टोटल पॉवर किती आहे ती लिहिली पाहिजे ना. x⁻⁴ + 1 हे ॲज इट इज. याची पॉवर 3/4 आहे, म्हणजे मला इथे टोटल 3/4 लिहावे लागतील की नाही? बरोबर आहे का? येस. बघा बरं, ही टर्म घेतली, कॅन्सल केली, म्हणजे ह्या टोटलची पॉवर ही 3/4 आहे. देन नेक्स्ट स्टेप इज इंटिग्रेशन ऑफ. आता थोडं सिम्प्लिफाय करूया. इथे इंटू साइन आहे, होय की नाही? इंटू आहे, मग x⁻⁴ रेज टू 3/4, याला पण ती पॉवर आहे. इंटू 4/4 कॅन्सल. x⁻³ शिल्लक राहिले आणि x⁻² शिल्लक राहिले, म्हणजे ऑलरेडी आहेत. म्हणजे x ची पॉवर किती झाली रे? 2 अधिक इथे 3 आली, ही 3 आणि 2 ही झाली 5. आणि इथे ना सेपरेशन x⁻⁴ अपॉन x⁻⁴ 1 प्लस 1/x⁻⁴. आता जस्ट एक एक्झाम्पल झालं होतं, अंदाजे त्याच टाईपचं आहे. तिथे खाली x³ होते की नाही, तसा टाईप आहे. ह्याला टी पुट करायचं आणि ह्याचं हे काय येतं? डेरिव्हेटिव्ह येतं. येस, डेरिव्हेटिव्ह येते. रेज टू 3/4 इंटू dx. समजतंय का? एक मिनिट हा, आता थोडं उलट होतंय, या साईडला घेते बरं का, मी इकडच्या साईडला घेऊया. हा, देन नेक्स्ट स्टेप इज, दिसतंय का पेज? येस, इंटिग्रेशन ऑफ 1/x⁵ ॲज इट इज. सॉरी, सबस्टिट्यूशन होतं ना, सबस्टिट्यूशन पुट 1 + 1/x⁴ इज इक्वल्स टू t. येस, इज इक्वल्स टू t, नॉट dt. इज इक्वल्स टू t, सबस्टिट्यूशन. मग डेरिव्हेटिव्ह काय रे याचं? x⁻⁴ वरती गेले, म्हणजे 1 + x⁻⁻⁴ इज इक्वल्स टू t का? ही स्टेप दिसतीये का? खाली आली आहे थोडी, दिसतीये. x⁻⁻⁴ डेरिव्हेटिव्ह मुलांनो, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. x⁻⁻⁴ डेरिव्हेटिव्ह -4 इंटू x⁻⁻, येस, n इंटू x⁻n-1, म्हणजे -5 इंटू dx इज इक्वल्स टू dt. ओके, बघा स्टेप लक्षात येते का? मग आता तेच आहेत ना रे इथे. हे काय 1/x⁵ अपॉन मध्ये आल्यानंतर मी आता तरी ते डायरेक्ट लिहिते. हे गेले dt मध्ये गेल्यानंतर ते काय झाले? अपॉन की नाही? येस, अपॉन झाले ना, म्हणजे हे झाले माझे -1/4. येस, हे इकडे dt मध्ये ऍडजस्ट झाले. इथे आपण dt घेऊन टाकू आणि 1/x⁵ dx 1/x⁵ dx इज इक्वल्स टू -1/4 dt लिहून टाकले. आणि ह्याला आपण काय सपोज केलेलं होतं? t. ओ सॉरी, हे गेलेत ना dt मध्ये. ओके, हा, ह्याला आपण सपोज केलं तर ह्या टोटल टर्मला t रेज टू 3/4. आता किती इझी आहे सांगा बरं? -1/4 t रेज टू -3/4 इंटू dt. ओके, -1/4 ॲज इट इज. t रेज टू -3/4 इंटिग्रेशन t रेज टू -3/4 + 1 अपॉन -3/4 + 1 + c. येस,
प्लस सी. एक मिनिट, कोणता ऑप्शन येतो बघा. -1/4 ॲज इट इज. -3 + 4 1/4 का, टी ची पॉवर आली 1/4. 1 मिनिट, 1/4 अपॉन इथे पण येतील ना, -3 + 4 1/4 प्लस सी. 4 ला 4 काय झाले, कॅन्सल. बरोबर. मायनस साइन ॲज इट इज. टी म्हणजे काय होते आपले 1 + 1/x⁴ होते, होय की नाही. होल ब्रॅकेट रेस टू 1/4 प्लस सी. प्लस सी आहे का हा ऑप्शन. येस. टी -1 आहे. कोणता रे ऑप्शन मुलांना, सी का. -1 + 1/, येस, ऑप्शन सी. ऑप्शन सी. समजतंय का. अवघड नाही आहे, अंदाज घेत सॉल्व करा, खूप तुम्हाला इझी जाईल, लक्षात घ्या. ओके, आता नेक्स्ट लेक्चरला आपण कंटिन्यू करूया. जे मोस्ट एक्सपेक्टेड आहेत ते कव्हर करतोय आपण. ओके.